हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भाजप मुंबईचे अध्यक्ष बदलण्याची शक्यता. आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साठे यांची नावं चर्चेत. भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक. चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. शिंदेंकडून मात्र खंडन. भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती. बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा. 50 कोटींपर्यंत पैसे देण्यास तयार होते कासलेंची माहिती. धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर दिल्याचाही दावा. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात. दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर हा वाद संजय राऊतांच्या मनात, पण जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही, पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका. संप मागे घेणार की नाही याचा निर्णय 4 वाजता जाहीर करू. मुंबई महापालिका आयुक्त गगराणींसोबतच्या बैठकीनंतर टँकर असोसिएशनची भूमिका. अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज. सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी. घराबाहेर सुरक्षा वाढवली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय